एव्हरीवन. नमस्कार. हरे कृष्णा 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 पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल. असं मला असं वाटतं. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. नमस्कार. मी योगेश्वरी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही बरे असाल. सो आज आम्ही खूप छान जागेवर आलो आहे आणि अजून पुढे पण आम्ही खूप सुंदर जागेवर जाणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. सो हा व्हिडिओ बघा तुम्ही. लेट्स गो. आपला आउटफिट ऑफ द डे दाखव तुझा. येस श्रद्धा, तुझं दाखव. दादा कुर्ता खूप छान दिसतोय तुला शूज वर. रामदास आठवले. सो आमच्यासोबत कोण कोण आहे मी ते तुम्हाला दाखवते. वेट. संकेत माझा हजबंड, दीपक दादा हाय, श्रद्धा, अदिती, गौरव, एवढा काय हसतोय, आणि तेजस. याला तुम्ही ओळखत असणार गाईज. सो आम्ही इथे राधाकृष्ण टेम्पलला गेलेलो. लंडनमध्ये वॉटफोर्ड म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी. सो या मंदिराच्या परिसरात फार्मिंग आहे, गोशाळा आहे, शॉप्स आहे, भोजनालय आहे. अशी खूप मोठी जागा यांनी बनवली आणि खूप सुंदर आहे. सो दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसादासाठी गेलो आणि त्या दिवशी एकादशी होती. सो प्रसादात फराळही होता. खूप अतिसुंदर, एकदम अतिउत्तम जे काही पौष्टिक जेवण होतं ते आता या ठिकाणी ग्रहण केलं आहे. माझे 6 पॅक सदर 1 पॅक झाला आहे, तुम्ही बघू शकता. फॅमिली पॅक हा ठिकाणी झालेला आहे. संपले आपले व्हिडिओ. सो गाईज, आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही खूप काही शूट नाही केलं कारण मध्येच पाऊस पडायला लागला वगैरे. मग आम्ही थोडेफार शूट केलं आहे, ते मी तुम्हाला लावून देईल पुढे जाऊन. आणि इथे गोशाळा पण खूप छान गोशाळा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि इथे युकेचं वातावरण असं आहे तर इथे तुळशी जगत नाही, तर इथे हे मागे आहे तर इथे तुळस जगवल्या आहे लाईट्स वगैरे लावून खूप वर्षांपासून. मी ते पण तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. ओके. मी असा एक रूम केला आहे आणि तिथे खूप सारे तुळस जगवले. तिथे त्यांनी हीटर्स वगैरे पण लावले. तर इथे गोशाळा पण आहे गाईज. मी तुम्हाला आत जाऊन दाखवते कसे. सो दर्शनानंतर आम्ही काही फोटोज काढली. आम्ही असा पूर्ण ग्रुप गेलेलो. ओके. हरी विठ्ठल की ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आजचा दिवस हा पूर्ण आमच्या
काय म्हणता ग्रुपसाठी आज धार्मिक दर्शन पूर्ण असं होतं. आणि पहिले मी राधाकृष्णाच्या टेम्पलमध्ये गेलो आणि आता आम्ही इकडे विठ्ठलाच्या पादुकांचं दर्शन घ्यायला आलो. येस. आणि आय होप सो चांगलं दर्शन होऊ आणि एन्जॉय. येस. सो या ठिकाणी येऊन आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही परदेशात आहे. पूर्ण असं भारतातच आहे आणि सण साजरा करतोय असं वाटत होतं. सो ही वारी इंडियामधून 23 कंट्रीजमधून आली आहे. गाडीने ती वारी आली आहे. सो अशा या सगळ्या कंट्रीजमधनं आले आहे. जर्मनी, तिबेट, नेपाळ, कझाकिस्तान, तुर्की अँड ऑल. कसं वाटलं तेजस? एक नंबर एक्सपिरियन्स होता. पादुका मी आज दुसऱ्यांदा दर्शन केले पादुकांचं. काल पण मी गेलो होतो वाजवायला. तर काल आम्ही मस्त पालखी पण केली होती. आज दुसऱ्यांदा मी पादुकांचं दर्शन घेतलं. एक नंबर वाटलं आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दिसेलच कशी जर्नी होती पालखीची पूर्ण पंढरपूर टू लंडन. तर या आमच्याकडे लंडनला आणि बघा तुम्ही पादुकांचं दर्शन घ्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं. तुला आदिती? खूप मस्त वाटलं. मस्त वाटलं ना दर्शन घेऊन? दर्शन घेऊन असं वाटलंच नाही की आपण बाहेर आहे, इंडियात ते असंच वाटत होतं. प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेलं त्यांचे लोक भेटत होते. हा. लँग्वेजचं ते त्यांचंच लँग्वेज होते. आज पहिल्यांदा असं झालं की की सगळे मराठी मराठी बोलत सगळे होते. मराठी बोलत होते. ते ही एक गोष्ट खूप आवडली. सो अशा पद्धतीने आम्ही आषाढी एकादशी सेलिब्रेट केली. तुम्ही कशी केली कमेंट करून नक्की सांगा. टिल देन टेक केअर. बाय.